नमस्कार स्वामी भक्त हो. भक्ती प्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या कथेचं नाव उन्मत्त गोसाव्याचे गर्वहरण. कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. तर चला कथेला सुरुवात करूया. एक ब्राह्मण स्त्री आपल्या मुलाला घेऊन अक्कलकोटास आली. 10 वर्षाचा तिचा मुलगा जन्मजात अंध होता. आपल्या कर्माला दोष देत ती मुलाचा सांभाळ करून काळ कंठीत होती. तिच्या कानावर अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची कीर्ती आली. अंध मुलास घेऊन या आधीही ती बऱ्याच ठिकाणी फिरली, परंतु कुठेही तिच्या समस्येचा परिहार झाला नव्हता. दुसऱ्याच दिवशी सकाळी अंध मुलाला घेऊन ती स्त्री श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आली. आपल्या मुलाला श्री स्वामींच्या चरणावर घालून आपलं गाऱ्हाणं तिने स्वामींसमोर मांडलं. त्रिकालज्ञानी परमात्मा श्री स्वामी समर्थ काहीच बोलले नाहीत. वेळ येण्यास अजून अवकाश होता. ती स्त्री रोज नियमितपणे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास येई आणि आपली मागणं मागे. थोड्याच दिवसानंतर अचानक एके दिवशी ती अंध मुलासह दर्शनास आली असता श्री स्वामी समर्थ म्हणाले, अगं 4 दिवसांनी माझ्याकडे 3 खास लोक येणार आहेत, तेव्हा तुझ्या समस्येचा परिहार होईल. त्या स्त्रीस अत्यंत आनंद झाला व ती त्या दिवसाची वाट पाहू लागली. बरोबर 4 दिवसांनी दुसऱ्या प्रहरी गिरी, पुरी आणि भारती पंथातील 3 गोसावी श्री स्वामी समर्थांकडे आले होते. त्यांनी संस्कृताचा थोडा अभ्यास केला होता. अंगाने धष्टपुष्ट आणि बोलणं धीट असले ते तिघे श्री स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून त्यांना बघण्यासाठी खास अक्कलकोटला आले होते. श्री स्वामीराज वटवृक्षाखाली निवांत पोहडले होते. भोवताली भक्तांचा, सेवेकऱ्यांचा गराडा तर होताच. ती स्त्रीही आपल्या अंध मुलासह एका बाजूला उभी होती. तिन्ही गोसावींनी श्री स्वामींना नमस्कार वगैरे तर केला नाहीच, पण उद्धटपणे जवळ असलेल्या श्रीपाद भट्टास ते विचारू लागले, कोण हे स्वामी, कुठले आहेत? हंस की परमहंस? स्वतःला संन्यस्त म्हणवतात, परंतु पलंगावर गादी गिरद्यांवर मस्त पहुडले आहेत. त्यांचा दंड कोठे आहे? त्यांचा हा मार्ग कुठल्या शास्त्रात प्रतिपादन केला आहे? कोणत्या शास्त्राचं याला प्रमाण आहे? श्रीपाद भट्ट म्हणाले, तुम्ही श्री स्वामींच्या पुढे चला आणि तुम्हीच त्यांना हे सर्व विचारा. तिघेही जण चेवाने पुढे आले आणि श्री स्वामी समर्थांना काही विचारणार तेवढ्यात तिघांचीही जीभ जड होऊन टाळ्याला चिकटली. तोंडातून वाचा फुटेनाशी झाली. पायी जमिनीला खेळले. श्री स्वामी हसले. वेळ आली होती. श्री स्वामींनी खुणावून त्या ब्राह्मण स्त्रीस आपल्या अंध मुलाला घेऊन ये असे सांगितले. मग आपल्या गळ्यातील रुद्राक्षाची माळ काढून त्या अंध मुलाच्या गळ्यात घातली आणि म्हणाले, अरे मुला, या विद्वान लोकांचं शंका निरसन कर बरे. गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि श्री स्वामींचा अमृत हस्त डोक्यावर पडताच अंध मुलास लगेच दृष्टी प्राप्त झाली आणि त्याने श्री स्वामी समर्थांचे पाय धरून नमस्कार केला. आज्ञाप्रमाण असं म्हणून तो दृष्टी प्राप्त झालेला मुलगा त्या तिघांकडे बघू लागला. अरे अहंकारी मुडानो, नीट न्याहाळून पहा तुमच्यासमोर कोण आहे ते. 3 जणांनीही आता श्री स्वामी समर्थ बसलेल्या जागी तेजस्वी विजेचा लोळासारखा प्रकाश दिसू लागला. त्यांच्या डोळ्यांना ते सहन होईना. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागलं. शरीराला कंप सुटला. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. ते तिघेजण लोटांगण घालून आता रडू लागले. रुद्राक्षांची माळ धारण केलेल्या त्या मुलाने जवळच असलेलं भस्म उचलून श्री स्वामी समर्थांच्या चरणाला लावून मग तिन्ही गोसाव्यांच्या मुखात घातलं. तिघेजण आता परमात्मा स्वरूपाचे तेज दिसल्याने आणि स्वचक्षुने अंध मुलास दृष्टी प्राप्त झाल्याचा चमत्कार पाहिल्याने श्री स्वामी समर्थांची स्तुती करू लागले. ते म्हणू लागले, काय हो, आम्ही इतके उन्मत्त झालो. विंचवास थोडेसेच विष असूनही कायम डंक मारण्यास नांगी वर उचलल्याप्रमाणे अल्पविद्येचा वृथाभिमान धरून आजपर्यंत उन्मत्त होऊन अनेक जणांना धिक्कारले. या राक्षसी देहबुद्धीने आमची प्रतिष्ठा होण्यासाठी अनेक जणांचा अपमान केला. अधोगतीचा मार्ग चोखाळलेल्या
आमच्या पापी जीवांची कुठल्या तरी जन्मीची ही पुण्याई कामास आली. त्यामुळेच आज परमात्मा स्वरूप महात्म्यांचं दर्शन होऊन गर्वरूपी पाप भस्म झालं आणि आमच्या मनात विवेकाचा निर्मळ प्रकाश पडला. आमच्या जन्माचं सार्थक झालं. श्री स्वामींची लीला वेदशास्त्राधिकांनाही अगम्यच आहे. ते आता श्री स्वामी समर्थांचे पाय धरून म्हणाले, आता आमचे पुढील हित कसे होईल? या अविद्येपासून मुक्त होऊन आम्हास ईश्वरनिष्ठा कशी प्राप्त होईल देवा? श्री स्वामी समर्थांनी त्या 10 वर्षाच्या मुलास खुणावून सांगितले, यांच्या प्रश्नांची उत्तरे दे. सर्वजण हा चमत्कार विस्मयचकित होऊन पाहत होते. मुलाने शांतपणे धीर गंभीर आवाजात सांगण्यास सुरुवात केली. संतांच्या भाषणावर विश्वास ठेवा. संतांना शरण जा. गर्वाचा त्याग करून भजन, पूजन आणि नामस्मरण करा. सदृच्छेने जे मिळेल त्यात संतुष्ट राहा. सर्व भूत मात्र आत्मा असल्या कारणाने कोणत्याही भूताला काया, वाचे, मने पीडा देऊ नका. करता करविता ईश्वर एकच आहे. भक्तीचा आश्रय करून उपासना सिद्ध केल्यास तुम्ही कृतकृत्य होईल. तिघाही गोसाव्यांनी आता धरणीवर पडून श्री स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. सद्गुरु चरणीच अखंड सेवा करण्याचा निर्धार केला. श्री स्वामी समर्थ त्या मुलाकडे कौतुकाने पाहत होते. मुलाच्या आईच्या डोळ्यातून तर अश्रूंचे पाट वाहत होते आणि तिचे मन आनंदाने भरून गेले होते. श्री स्वामी समर्थांकडे आलेली दुर्गणी माणसंही आज फक्त त्यांच्या चरण सानिध्यात मुक्त झाली होती. अग्नीचं आणि काष्टाचं सानिध्य झालं होत की पुरे, ते अग्निरूप झालंच म्हणून समजावं. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या मुखातील इंधनी अग्नी उद्दीपे आणि इंधने भाष्य हरपे या उक्तीची अनुभूती आज श्री स्वामी समर्थांनी समस्त अक्कलकोट निवासियांना दिली होती. श्री स्वामी माऊलीने अंध मुलाला दानदृष्टीचे केले. उद्धट उन्मत्त गोसाव्यांचे त्या योगे गर्वहरण केले. श्री स्वामी समर्थ.